नमस्कार. मी प्राध्यापक चंद्रप्रकाश कांबळे, पुणे विद्यापीठाच्या इतिहास विषयासाठी प्रारंभिक इतिहास, उत्तर मौर्य काळ ते राष्ट्रकूट काळ या सेकंड सेमिस्टरच्या पेपरसाठी मध्य आशियाशी संबंध आणि शुंग सातवाहन काळ या प्रकरणाचा आपण अभ्यास करीत आहोत. त्यामध्ये ग्रीक, शक, पार्थियन, कुशाण आणि शुंग यांच्यावरती स्वतंत्र व्हिडिओ आपण तयार केलेले आहेत. या व्हिडिओमध्ये सातवाहन काळाची माहिती आपण पाहणार आहोत. इसवी सन पूर्व 187 ते इसवी सन 240 हा भारताची राजकीय ऐक्य भंग पावलेला मौर्यानंतरचा काळ म्हणून ओळखला जातो. या काळात ब्राह्मण राज्य शुंग, कण्व, सातवाहन आणि वाकाटक हे उदयाला आले आणि याच काळात मगधासह भारताच्या विविध भागात परकीय आक्रमणे झालेली आहे. या काळात मजबूत मध्यवर्ती सत्ता नसल्यामुळे प्रादेशिक राज्ये स्वतंत्र होऊ लागलेली होती. भारतामध्ये या काळामध्ये अनेक वंशांची सत्ता स्थापन झाली. त्यामध्ये सर्वात महत्त्वाची सत्ता जी आहे ती सातवाहन सत्ता आहे. या वंशातील राजांनी इसवी सन पूर्व सुमारे 2ऱ्या शतकापासून ते इसवी सन 3ऱ्या शतकादरम्यान महाराष्ट्रात आधी सत्ता गाजविली. या वंशाविषयीची माहिती मुख्यत्वे त्यांची नाणी, शिलालेख, जुनागडचा प्रस्तरलेख, अपस्तंभ, धर्मसूत्र, वायू, विष्णू, मत्स्यपुराण या ग्रंथामधून मिळते. या वंशाच्या मूलस्थानाबद्दल आणि नावाबद्दल सुद्धा विद्वानामध्ये मतभेद आहेत. त्यांच्या कालखंडाबद्दल सुद्धा विद्वानामध्ये एक वाक्यता आपल्याला दिसून येत नाही. पुराणातील राजांची काही नावे तत्कालीन कोरीव लेखातल्या पुराव्याशी जुळत नाहीत. सामान्यतः या वंशातील 30 राजांनी सुमारे 450 वर्ष राज्य केले असं मानलं जाते. पुराणात या राजांना आंध्र किंवा आंध्रभृत्य म्हटले आहे, परंतु त्यांचे सुरुवातीचे लेख आणि नाणी महाराष्ट्रात उपलब्ध झाली. त्यावरून त्याचा उदय महाराष्ट्रात झाला असावा. पुराणातील वंशावळी लिहिल्या गेल्या त्यावेळी त्यांची सत्ता आंध्र प्रदेशावर पसरली होती, म्हणून त्यांना पुराणामध्ये आंध्र वा आंध्रभृत्य अशी नावे मिळाली असावीत. सम्राट अशोकाच्या मृत्यूनंतर म्हणजे इसवी सन पूर्व 232 नंतर हा वंश उदयास आला असावा असं मानलं जाते. या वंशाला सातवाहन कुल असं म्हटलं जाते. त्यावरून त्याचा वंशाचा संस्थापक कोणी सातवाहन राजा असावा. या सातवाहन राजाची प्रारंभीची नाणी मराठवाड्यात आणि विदर्भात सापडलेली आहेत. सातवाहन या वंशाचा संस्थापक असला तरी त्याचा नामनिर्देश पुराणामध्ये आढळत नाही, कारण सुरुवातीला त्याचे राज्य बरेच मर्यादित असावे आणि त्याने महाराष्ट्रातील महारठी व महाभोजी अधिपतींशी सख्य आणि वैवाहिक संबंध जोडून ते वाढवले असावे. त्याच्यानंतर बहुधा 3ऱ्या पिढीतील शिमुख याचे नाव या वंशाचा संस्थापक म्हणून पुराणामध्ये येतो. तो इसवी सन पूर्व 200च्या सुमारास राज्य करू लागला असावा. जुन्नरजवळ नाणेघाटातील लेण्यात त्याचा पुतळा करून त्याखाली त्याचे नाव शिमुख सातवाहन असे कोरले आहे. असं म्हणतात की शिमुखाने 23 वर्ष राज्य केलेले आहे. शिमुखाच्या निधनानंतर त्याचा पुत्र प्रथम सातकर्णी हा अल्पवयीन असल्यामुळे
त्याचा भाऊ कृष्ण हा गादीवर आला. त्याच्या अमात्याने नाशिक जवळच्या जे त्रिरश्मी बौद्ध लेणे आहेत त्या ठिकाणी लेणे कोरून ते बौद्ध भिक्षूंना अर्पण केले, असे तेथील लेखावरून आपल्याला दिसते. या लेखात कृष्णाचा निर्देश सातवाहन कुलातील कृष्ण राजा राज्य करीत असता असा केला असल्याने तो सातवाहन राजाचा पुत्र नसून बहुधा तिसऱ्या पिढीतील त्याचा वंशज असावा असं मानलं जाते. कृष्णानंतर सातकर्णी हा शिमुखचा मुलगा गादीवर आला. त्याने सातवाहन राज्याचा मोठ्या प्रमाणामध्ये विस्तार केलेला आहे. पुराणात याला कृष्णाचा पुत्र म्हटलेले आहे. नाणेघाटात शिमुख, सातकर्णी, त्याची राणी नागनिका, तिचे पुत्र यांचे पुतळे कोरलेले आहेत, परंतु त्यामध्ये कृष्णाचा पुतळा नव्हता. त्यावरून सातकर्णी हा शिमुखचा पुत्र असावा असं म्हटलं जाते. त्याचे लग्न नायनिका किंवा नागरीना नावाच्या मुलीशी झाले होते. जी एका महान महारथीची मुलगी होती. या विवाहामुळे सातकर्णीची शक्ती बरीच वाढली, कारण त्यांना एका शक्तिशाली महारथीची मदत मिळालेली होती. त्याच्यानंतर गौतमीपुत्र सातकर्णी. या काळात सातवाहन राजांची सत्ता प्रतिष्ठान जवळच्या म्हणजे पैठण जवळच्या प्रदेशात सीमित झाली असावी, परंतु इसवी सनाच्या दुसऱ्या शतकाच्या द्वितीय पादात गौतमीपुत्र सातकर्णी या महाप्रतापी सातवाहन राजाने शकांचा उच्छेद करून दक्षिणेत विशाल साम्राज्य स्थापन केले. त्याने प्रथम विदर्भ काबीज केला आणि नंतर पश्चिम महाराष्ट्रावर स्वारी केली. गौतमीपुत्र सातकर्णी हा या वंशातील एक महाप्रतापी राजा म्हणून त्याची ओळख आहे. शकावरील विजयानंतर लवकरच कोरविलेल्या लेखात त्याने आपला उल्लेख कटक स्वामी म्हणून केला आहे. त्याच्या राज्यात ऋषिक म्हणजे खानदेश, आश्मक म्हणजे अहमदनगर आणि बीडचा प्रदेश, अकरावंती म्हणजे पूर्व आणि पश्चिम माळवा, सौराष्ट्र आणि अपरांत म्हणजे कोकण हे देश अंतर्भूत होते, असा तत्कालीन लेखामध्ये उल्लेख आहे. यांच्याही पलीकडे आंध्र प्रदेशावर याचा अंमल होता, म्हणून कोरीव लेखात त्याला त्रिसमुद्रीपती म्हटले आहे. त्याने निदान 24 वर्ष राज्य केलेले आहे. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं की हा जो सातकर्णी आहे तर त्याचे घोडे तिन्ही समुद्राचे पाणी पितात असं म्हटलं जाते. त्याच्यानंतर वशिष्ठीपुत्र पुलुवामी. गौतमीपुत्रानंतर त्याचा ज्येष्ठ पुत्र वशिष्ठीपुत्र पुळुमावी हा गादीवर आला. याचेही राज्य बरेच विस्तृत होते, पण शकक क्षत्रप चेष्टनाने उत्तरेतील सौराष्ट्र आणि अकरावंती हे देश परत जिंकून घेतले होते. टॉलेमीने याचा प्रतिष्ठापनाधिपती म्हणून उल्लेख केला आहे. याने 28 वर्ष राज्य केलेलं आहे. वशिष्ठीपुत्र पुलवामी नंतर वशिष्ठीपुत्र सातकर्णी हा गादीवर आला. वशिष्ठीपुत्र पुलवामीचा हा भाऊ आहे. त्याने माळवा, काठेवाड या देशांचा अधिपती प्रथम रुद्रदामन याच्या कन्येशी विवाह केला होता, असे कानेरी येथील लेण्यावरून आपल्याला समजते. त्यानंतर यज्ञशी सातकर्णी हा सत्तेवर आला. यानंतरचा बलाढ्य राजा म्हणून यज्ञशी सातकर्णी हा ओळखला जातो. याची कोरीव लेख आणि नाणी
पश्चिमेत कोकणापासून पूर्वेस आंध्रापर्यंत सापडलेले आहेत. त्यावरून त्याच्या विस्तृत साम्राज्याची कल्पना आपल्याला येते. त्याने क्षत्रपाकडून जिंकलेल्या प्रदेशाकरिता त्यांच्या नाण्यासारखी चांदीची नाणी आणि पूर्वेच्या कोरोमंडल किनाऱ्यावरील प्रदेशाकरिता 2 शिडांचे जहाज असलेली शिशाची नाणी त्यांनी पाडलेली आहेत यज्ञश्री सातकर्णी यांनी. त्यानंतर विजय सातकर्णी. यज्ञश्री सातकर्णीनंतर विजय सातकर्णी, चंडश्री आणि पुळुवामी यांची नावे पुराणामध्ये येतात. याशिवाय स्कंद सातकर्णी, कुंभ सातकर्णी, शक सातकर्णी वगैरे काही राजांची पोटीन धातूची नाणी अकोला जिल्ह्यात तराळा येथे काही वर्षापूर्वी सापडलेली आहे. परंतु यज्ञश्रीनंतर सुमारे 50 वर्षात सातवाहन घराण्यास उतरती कळा लागलेली आहे. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात आभिरांचे व विदर्भात वाकाटकांचे राज्य निर्माण झाले. दक्षिण महाराष्ट्रात कोल्हापूर सातारा भागात कूर घराण्यातील सातवाहनांचे मांडलिक घराणे राज्य करीत होते, असे काही नाण्यावरून आपल्याला समजते. त्याच्यानंतर राजा हाल. राजा हाल त्याच्या साहित्याबद्दल प्रसिद्ध आहे. वशिष्ठीपुत्र श्री पुलवामी नंतर कृष्ण शेकंड म्हणजे दुसरा हा सातवाहन साम्राज्याचा अधिपती बनला. त्याने एकूण 24 वर्ष राज्य केले. त्याच्यानंतर हाल हा राजा झाला. प्राकृत भाषेच्या साहित्यात या राजा हालला खूप महत्त्व आहे. ते प्राकृत भाषेचे एक उत्कृष्ट कवी होते आणि बरेच कवी आणि लेखक त्याच्या आश्रयामध्ये राहत होते. अलीकडे लिहिलेले गाथा सप्तशती हे प्राकृत भाषेतील एक प्रसिद्ध पुस्तक आहे. राजा हालचे दरबार हे साहित्य आणि संस्कृतीचे उत्तम आश्रयस्थान होते. त्याच्या प्रोत्साहनामुळे प्राकृत वाङ्मयाने मोठी प्रगती केलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर त्यांच्या दरबारामध्ये प्राकृत वाङ्मयाला मोठे आश्रय दिलेला होता. एका सातवाहन राजाने आपल्या दरबारामध्ये प्राकृत भाषेचाच उपयोग केला पाहिजे अशी आज्ञा काढली होती, असे राजशेखर कवीने म्हटलेले आहे. या काळातील हाल राजाने कोट्यवधी ग्रंथामधून 700 गाथा निवडून त्याचा एक संग्रह तयार केला. तो गाथा सप्तशती या नावाने प्रसिद्ध आहे. त्यातील गाथा विविध दर्जाच्या कवींनी रचलेल्या होत्या. त्यात कवीप्रमाणे काही कवयित्री होत्या. या काळातील दुसरा सुप्रसिद्ध प्राकृत ग्रंथ म्हणजे बृहत्कथा. हा आता उपलब्ध नाही, परंतु इसवी सन 11व्या शतकात सोमदेव आणि क्षमेंद्र यांनी अनुक्रमे केलेली कथा सरित सागर आणि बृहत्कथा मंजिरी ही संस्कृत रूपांतरे प्रसिद्ध आहेत. त्यातील कथेवरून गुणाढ्य हा विदर्भातील सुप्रतिष्ठित नगराचा रहिवासी असून राजाश्रयार्थ सातवाहनांच्या प्रतिष्ठान नगरीस गेला होता असे समजते. त्याच्यानंतर या काळामध्ये व्यापार सुद्धा भरभराटीस आलेला होता. तत्कालीन राजधानी प्रतिष्ठान म्हणजेच पैठण हे व्यापारी मार्गाचे मुख्य केंद्र झाले होते. कल्याण, चौल, सोपारा इत्यादी महत्त्वाची बंदरे सागरी व्यापार हाताळीत होती. तसेच जुन्नर, नाशिक, पैठण, तेर, भोकरदन आणि कोल्हापूर ही महत्त्वाची व्यापारी व राजकीय केंद्रे होती. उत्तरेतील उज्जैनी आणि पश्चिमेतील नाशिक, कल्याण, शूरपारक, भडोच इत्यादी नगरे व बंदरे व्यापारी मार्गाने जोडलेली होती. प्रतिष्ठान व तेर येथून विविध प्रकारचे मणी, मलमलीसारखे तलम कापड आणि विविध प्रकारचा माल गाड्यातून पश्चिमेकडे बंदरांना पोहोचविला जात होता, असं पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी या ग्रंथावरून समजते आपल्याला. सातवाहनांच्या राज्यात 30 तटबंदीयुक्त नगरे होती, असे उल्लेख परदेशी प्रवाशांनी नोंदविलेले आहेत. व्यापाराबरोबरच सातवाहन साम्राज्यात कला केंद्रेही उदयास आलेली होती. या ठिकाणी झालेल्या उत्खननात काही हस्तिदंती, मूर्ती, रोमन मध्यकुंभ इत्यादी वस्तू मिळालेल्या आहेत. भोकरदन व तेर येथील उत्खननात काही हस्तिदंती स्त्रीमूर्ती मिळाल्या.
त्या इटलीतील पॉम्पी येथील श्रीमूर्तींची साधर्म्य दर्शवितात. तर अशा पद्धतीने त्या काळातली परिस्थिती आपल्याला पाहता येते. धन्यवाद.